नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायदा 2005 या महत्त्वाच्या कायद्याबद्दल। अनेक महिला घरगुती हिंसाचाराला बळी पडतात, पण त्यांना आपल्या हक्कांची माहिती नसते। त्यामुळे आज आपण या कायद्याची सविस्तर माहिती घेणार आहोत। तर पाहूयात की कौटुंबिक हिंसाचार म्हणजे नक्की काय। कौटुंबिक हिंसाचार फक्त शारीरिक मारहाणीपुरता मर्यादित नाही, तर त्यामध्ये भावनिक, मानसिक, आर्थिक, लैंगिक आणि शाब्दिक छळ सुद्धा समाविष्ट होतात। जसं की शारीरिक हिंसामध्ये मारहाण करणं, जखमी करणं, जबरदस्तीने कोणतेही काम करून घेणं यांचा समावेश होतो। आणि मानसिक किंवा भावनिक हिंसाचारामध्ये शिवीगाळ करणं, बदनामी करणं, धमकी देणं, वेगळं राहायला लावणं। आणि आर्थिक हिंसाचार म्हणजे पत्नीला आर्थिकदृष्ट्या परावलंबी ठेवणं, तिच्या नावावर असलेली संपत्ती किंवा पैसे वापरण्यास बंदी घालणं। आणि लैंगिक हिंसाचारामध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणं आणि महिलेच्या संमतीशिवाय कोणतेही कृत्य करणं। आता या कायद्याखाली संरक्षण कोणाला मिळतं? हा कायदा केवळ पत्नीपुरता मर्यादित नाही, तर सर्व महिलांना संरक्षण देतो। यामध्ये पत्नी नवऱ्याच्या विरोधात तक्रार करू शकते, आई, मुलगी किंवा बहीण असेल तर ती कौटुंबिक सदस्यांवर कारवाई करू शकते। आणि लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असलेली महिला, त्या महिलांना सुद्धा हा कायदा लागू होतो। जर तुम्हाला कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागतोय, तर तुम्ही तक्रार करण्याचे अधिकार वापरू शकता। आता ही तक्रार कुठे करायची? त्यासाठी महिला हेल्पलाईन 1091 ही फ्री सेवा उपलब्ध आहे। त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा तक्रार नोंदवता येते। आणि महिला व बाल विकास विभाग येथे अर्ज दाखल करता येतो। महिला संरक्षण अधिकारी, प्रोटेक्शन ऑफिसर हे जिल्ह्याच्या पातळीवर कार्यरत असतात। आणि घरगुती हिंसाचार असतील तर या घरगुती हिंसाचारासाठी आपण थेट न्यायालयात अर्ज दाखल करू शकतो। आता या कायद्याअंतर्गत महिलांना कोणते अधिकार आहेत? हा कायदा महिलांना तत्काळ संरक्षण आणि मदत मिळावी यासाठी तयार करण्यात आला। त्यामध्ये राहायची जागा, महिलेला घराबाहेर काढलं जाऊ शकत नाही। त्यानंतर काही प्रोटेक्शन ऑर्डर्स देखील असतात, त्याच्यामध्ये पती किंवा आरोपी व्यक्ती महिलेच्या संपर्कात येऊ शकत नाही। त्यानंतर अंतरिम निर्वाह भत्ता, यामध्ये महिलेला तिच्या गरजा भागवण्यासाठी आर्थिक मदत देखील मिळू शकते। मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीने कौटुंबिक हिंसाचार केलाच किंवा न्यायालयाच्या आदेशांचं पालन केलं नाही, तर त्याला 1 वर्षाचा कारावास, 20,000 रुपयांपर्यंत दंड आणि महिलेच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर कायदेशीर कारवाई केली जाते। मित्रांनो, कौटुंबिक हिंसाचार ही गंभीर समस्या आहे, पण महिलांनी गप्प न राहता स्वतःच्या हक्कांसाठी आवाज उठवला पाहिजे। हा कायदा महिलांना संरक्षण आणि न्याय मिळवून देण्यासाठी आहे। जर तुम्हाला किंवा कोणत्याही घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागत असेल, तर तक्रार करण्यास अजिबात संकोच करू नका। आपण स्वतः सजग राहूया आणि इतर महिलांनाही माहिती देऊयात। जर का ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।